मी कुठून राहिली माझ्या नवऱ्याची घरचा मसाला बनवायचा आहे. आजी जेवायला कर्णफूल, मसाला वेलची, दालचिनी, लवंग, काळे मिरी. तुला का त्याला कुत्ताची आहे आलं? लोक नुसती मिरची धणे असाच बनवतात. हळद कुठते. आपण आता किती किलो मसाला एकूण करतोय? मी हळद कुठते, तू मला कुठतोयस. पत्ता सगळ्या 16 वस्तू. त्याच्यावर नाही चालायचं आरू. माझा फोटो घेऊ नको. नाही नाही तुमचा फोटो नाही घेत. अजिबात नको. अजिबात घेत नाही तुमचा फोटो. हे घे तुला हे खात उरलेलं. मग हे एकूण किती खर्च आला? तिकडे कुठे चाललंय? जायपत्री, तमालपत्र, दगडफूल, दालचिनी. कोण मारते मम्माला? श्री स्वामी समर्थ. मसाला करायचा आहे त्यासाठी आई साहित्य वाळत लावतायत. पहिले आमच्या आजी आल्यात मिरच्या मोडायला. धणे, जिरं. हे मधलं जिरं का शहाजिरं आहे का? हा, तेव्हा त्याचा कलर वेगळा आहे. धणे, तेजपत्ता सगळ्या 16 वस्तू. मिरची, थोडस हळकुंड, लवंग. अर्धा किलो आहे ग हे. 4-5 काढून ठेवले तेच. काळं मिरी, दालचिनी, तमालपत्राची फळं आहेत, मसाला वेलची आहेत. कर्णफूल, मसाला वेलची, दालचिनी, लवंग, काळे मिरी. आणि हे माळपत्री. मायपत्री. हे दगडफूल. आणि हे काय? ह्याला बादियान बोलतात. बादियान. आणि ही ह्याची फळं तमालपत्रीची काळी. हा खडा हिंग है. राई. अच्छा, इकडे बसल्या झाडाखाली मिरच्या मोडायला. माझा फोटो घेऊ नको. नाही नाही तुमचा फोटो नाही घेत. अजिबात नको. अजिबात घेत नाही तुमचा फोटो. तुमच्या हातात पिशव्या नको. नको सवय आहे बाबा. हे सवयवाल्यांचंच काम आहे, आयरा गेऱ्याचं काम नाही. आग होतं रासभर. आमच्या हाताला पिशव्या नको. 4 दिवस माझे आग जाई नाही. हो ना, इथेच ना गेल्या वर्षी बोलताय? हो ते. अच्छा. घरचा मसाला बनवायचा आहे त्याची तयारी चालली. काही हळकुंड कुटतायत. ही घरची हळद नाही ना आपल्या? घरची हळद काढले गेलं. घरची हळद हाय पण ते काढले नाही. मसाले, धणे, जिरं, थोडस शहाजिरं, हळकुंड, हे मसाला, हिंग, काळी मिरी. हे काय ते आई काय बोलतात त्याला? नागकेशर. हा, सावकाश. जायपत्री, तमालपत्र, दगडफूल, दालचिनी, मसाला वेलची आहे. हे जावित्री नाही ना? हे काय कसलं फूल? हे जायपत्री. जायपत्री सोरली मी त्या. अच्छा. हा, जायपत्री. जायफळाचं वरचं कवर. सकाळपासून सुकतायत उन्हात ती. आणि घराच्या आसपास आरू खेळतो, धावतो ना, म्हणून आज्या इकडे बसल्यात मिरच्या हे करायला, मिरची तोडायला. काय बोलतोय? भूक नाही लागली? चला जेवायला. चला. हा नाही मोडल्याशिवाय नाही. या मोडू दे. आजी जेवायला. जेवण आहे तू एवढ्या मोडल्या. हा मग राहिल्या त्यात. हा त्या तिकडे सुकतायत अजून. एवढे आहेत. एकूण किती मिरच्या आहेत या आपल्या? 10 किलो. आईंना विचारायला पाहिजे. तुमच्या बाबू झोपला नाही खेळतोय तो. जेवलं भरवलं त्याला आता आणि आता खेळतोय. तुम्हाला हे देऊ? मास्क देऊ? नको. मास्क आणते तोंडाला लावायला, मग खोकला नाही येणार.
त्याच्या मिरच्या ए तिकडं कुठं चाललंय अरू डॅडा आहेत बुद्धीचा वंट आहे आपल्याला ते एक आपला हॉल आहे तिथून ते हा तिथे बसतात दगडी ते हे हा आणायचं आहे आपल्याला खलबत्ता आणि हे ते आणायला पाहिजे का ते बरं पडतं ना कधी बघ ते वेलची आपल्याला ह्याच्यात कुटायला नाही होत. त्याच्यात मस्त कुटली जातं ते. 150 रुपयाला मिळतं. काय होतं नेमकं गर्दी असतं तिथं जाताना ते बाईकवर पाहिजे. काही लोक नुसती मिरची धणे असाच बनवतात पण आपल्याकडच्या मसाल्याला टेस्टच वेगळी असते कारण एवढे पदार्थ घ्यायचे बोलल्यानंतर हे बघा काय काय आहे याच्यात. काय करते आजी बाबू आजी काय करते विचारून मला आजी काय करते तू आलेला विचारायला आजी काय करते काय करते आजी हळद कुठते काय करते अभ्यास बघा आमच्या आरूचा ते काय जाम बघू कोणाची गाडी हा अहो काय खाताय मस्क मेलन होतं मस्क मेलन की तू आणलंस आजीने आणली. कलिंगड पण आहे का आपल्याला फ्रीज मध्ये ते पण संपवायला पाहिजे. आणू झालं तुझं काय भरलं माझं भागलं त्याच्या लागेल सुरी त्याच्यावर जबत आहे त्याच्यावर चढ चाक आहे त्याला खाली ते त्याच्यावर नको उतरू आता पडशील. हे घे तुला हे खा तू उरलेलं. त्याच्यात पणटी लावायची सुकवून. काय कुठायला लागलीस तू ए त्याच्यात नाही चालायचं सोनू ए त्याच्यावर नाही चालायचं बाबू त्याच्यावर नाही चालायचं अरू त्याच्यावर नाही चालायचं. मी कुठून राहिली माझ्या नवऱ्याची बायको. तुझ्या नवऱ्याची बायको नाही कुठायला चांगली गोष्ट स्वतःलाच कुठायला लागेल तुला. अरू पण आला हळद कुठायला. अरू हळद कुठायला मम्मा काय करते तुला का त्याला कुत्तात आहे हळद मम्माच्या मानेवर बसवते काय रे बाद झालं मारू दे. काय झालं तर मम्माच्या डोक्यावर बसायचं ओके. हा आहे त्याच्या जागी काय काय आहेत ना ते देतो तुला. तू काय चाललंय बेटा तू मम्माला का मारतोयस का मारतोयस. मी हळद कुटते तू मला कुटतोयस. अरे कोण मारते मम्माला. बाबू हसते. आपला तेजपत्ता काढून ठेवला मी धुतला धुवून नाही ठेवला ना तो मग ते ह्याच्यात टाकायला झालं असतं. मग ही आपली नाही आहेत पानं. नाही आपली आमच्या बागेत पण झाड आहे तेजपत्त्याचं तमालपत्राचं पण ही ती पानं नाही आहेत. आमच्या ह्याच्यात कसलं झाड नाही ते सांगा. काळ्या मिरीला काळी मिरी आली नाही ना वेलाला. आमची वेलची एक वाट बघते कधी येईल. वेलचीचं झाड लावलंय ते. मम्मा हळद कुठते हळद कुठते
ते तुला? हे त्याच्यात टाकू? त्याच्यात काही काही तुकडे आहेत तसेच राहू दे. ही कोणाची हळद आहे? ती त्या 3 किलोच्या मसाल्यातली वहिनीची. अच्छा. नंतर काय होतं महिन्यात करायला गेलं तर मसाला होतो महाग. आता 450 रुपये 450 ते 450 झाले. आपण आता किती किलो मसाला एकूण करतोय? आपण 5 किलोचा. हा, आपल्या घरासाठी. आणि वहिनीचा 3 किलोचा आहे. तेजू वहिनीला 3 किलो द्यायचंय, म्हणजे तिच्या माहेरी. आणि माझ्या बहिणीचा आहे. आईंच्या बहिणीचा आहे काय 1 किलोचा. हे सामान आणण्यासाठीच तुम्ही बाजारात गेला होतात परवा? सहांच्या. मग हे एकूण किती खर्च आला? एकूण 1 किलोला 550. हे खडा मसाला हा सगळं पूर्ण 1 किलोला 550 मिरची सकट. आणि म्हणजे आपले झाले 5 किलोचे किती झाले? बहिणीचे झाले 1650, ते झाले 550. आणि आपलं सामान एक्स्ट्रा आहे थोडं. आपण दालचिनी घेतली 1/2 किलो वेगळी, जायपत्ती घेतली वेगळी थोडी असे, आणि आपण शंकेश्वरी मिरची घेतली. हे काय आहे? हे काय आहे? ते दगड फुलाची मुळं. अच्छा, दगडफूल. पहिले मला वाटायचं, म्हणजे लहानपणी, आता नाही, पहिले मला वाटायचं ह्याला दगडफूल बोलतात काय ह्याला. नाही, हे दगडफूल आपल्याकडे नाही, तिकडे हिमालयात वगैरे असतं ना. अच्छा. काश्मीरी हिमालयाच्या साईडला. 550 1 किलो. 2700. आणि आपले एक्स्ट्रा झाले, म्हणजे एक्स्ट्रा ते आपले 3200 रुपये झाले एकूण. 3250 झाले. 3250 आमच्या मसाल्याचे 5 किलोच्या एकूण, सगळं मिरची पकडून. साहित्य आणि एक्स्ट्रा सामान घेतलं ना थोडं. गरम मसाल्याचं. गरम मसाल्यात आईंनी 2-4 गोष्टी एक्स्ट्रा घेतल्या. काय करतोयस तू? काय करतोयस? हे कालायचं. हे कालायचं. हे आपल्या तिथं झाडांच्यात नेऊन टाक जा. हे ती मजा आपल्याला झाड होईल का? तिथे टाक, तिथे टाक. टाक त्याच्यात टाक. हा, अरे खाली माती बाबू. हवा सुटली आहे ना, डोळ्यात जाते. हवेने उडते. टाकू नये त्याच्यात. मातीत टाक, मातीत. ह्या मातीत. हा, समोरच्या टाक, त्या गवताजवळ टाक. अय्यो, कुठं आहे? आता काढायचं आहे. आता तू चांगलं पण नेशील, नाही तर तुला पाठवलं तर. चला आजीला जेवण वाढू. चला आपण, चला आजीला जेवण देऊ. पणजी आजीला जेवण वाढ जा. पणजी आजीला जेवण देऊ. चला आली चल. चला, चांगलं नाही न्यायचं बाबू ह्यातलं. हे असंच घ्यायचं. पाय नाही ना देणार, कोण नाही येणार. कोण नाही तिथं आता? कोण नाही. कुत्री सोडली तर कोण नाही. तिथून हल्ली माणसं कोण जात पण नाही जास्त. चला. अरे बाजूला हा, बाजूला. हा, ती फ्रीज मध्ये ठेवले ना, टाकून दे कुत्रीला. कुत्रीला हे बाई ह्याच्यात आणि चालते अगं मस्त ह्याच्यात. एक्स्ट्रा फ्लेवर साठी तो मातीचे पाय घेऊन मसाल्यात चालतोय. मग तू आडवं असं इकडे तोंड करून बसायला पाहिजे. चल चल आपण घरात चल. आजीला जेवण वाढू. चल. गॉगल द्यायला पाहिजे. गॉगल घालतील काय? आता तर उलट्या बसल्या ना, होईल ते कसं वारा इकडून येते ना. नाही तर आरूचा पण आहे गॉगल. आजीला बसेल तो, आरूला मोठा होतो. रडण्यापेक्षा ते केलेलं बरं.